तर ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच असा दावा अजित पवार यांनी केला। मी काही करेक्ट आवाज सांगणारा नाही, हुबेहूब आवाज काढणारे असतात असंही अजित पवार यांनी म्हटलंय। बिटकॉइन संदर्भात सुळे आणि पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले, त्या संदर्भात अजित पवारांची ही प्रतिक्रिया। कुणाच्या बद्दल मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला, त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे। की मी नाना पटोलेंना पण अनेक वर्ष ओळखतो, त्याच्यामुळे त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे। अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी करेक्ट सांगणार अशातला भाग नाही, बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे। पण त्या दोघांच्या बद्दलचे काही ऐकायला मिळतं, त्यांनी जे मांडलेलं आहे तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत। तो सुप्रिया सुळेंचाच आवाज आहे, तो नाना पटोलेंचाच आवाज आहे। हे अजित पवार आहे, ते काहीही बोलू शकतात। रामकृष्णारी आवाज तो कोणी जनरेट केलाय हे पोलिसांना शोधून काढावं लागेल ना, कारण का ना तो नाना पटोलेंचा आवाज आहे ना माझा आवाज आहे। त्याच्यामुळे अर्थातच कोणी हे जे AI जनरेटेड गोष्टी करतात, या AI जनरेटेड कुठून होत आहेत ह्याचा पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा, एवढी त्याची कंप्लेंट मी ऑलरेडी